मित्रांनो, तुम्ही जर LIC पॉलिसीवर लोन काढलं असेल तर ते लोन तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण भरू शकता। तुम्हाला LIC ऑफिसमध्ये जायची गरजच नाहीये। डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरून तुम्ही या ठिकाणी लोन हे भरू शकणार आहात। व्याज असेल किंवा मुद्दल असेल, सर्व अमाउंट तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवरून भरता येणार आहे। त्याच विषयीची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा licindia.in या वेबसाईटवर जायचं आहे। वेबसाईट अशा प्रकारची आहे। इथे या ठिकाणी पे प्रीमियम या लिंकवर क्लिक करायचे। क्लिक केलं की थोडंसं लोडिंग घेईल, त्यानंतर याला अलाव करायचे। नंतर क्विक पे मध्ये हे जे मधलं ऑप्शन आहे रिपे लोन यावर क्लिक करायचे। त्यानंतर अशा प्रकारचं कस्टमर व्हॅलिडेशन हे पूर्ण लोन रिपेमेंटचं हे पेज या ठिकाणी ओपन होईल। इथं आपल्याला पॉलिसी नंबर टाकायचा आहे। पॉलिसी नंबर टाकून झाला की मग जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर ईमेल ID पण टाकायची आहे। नंतर मग इथं मोबाईल नंबरमध्ये पॉलिसीला जो कोणता नंबर लिंक आहे तोच नंबर टाका। मोबाईल नंबर टाकून झालं की मग इथं कॅप्चा जो काय आहे तो फिल करायचा आहे। अशा ठिकाणी सक्सेस आलं पाहिजे। नंतर मग डायरेक्टली सबमिट करायचं आहे। सबमिट झालं की मग अशा प्रकारे हे सूचना येतील। या सर्व सूचना आहेत याला वाचून घ्या आणि आय ॲग्रीवर टिक करून सबमिट बटनावर क्लिक करा। मग तुमच्या पॉलिसीवर किती लोन आहे त्याची डिटेल पूर्ण येईल। या ठिकाणी बघा नाव पण आलेलं आहे, पॉलिसी नंबर आहे, डेट आहे, सोबतच आउटस्टँडिंग लोन ड्यू आणि लोन इंटरेस्ट ड्यू टिल डेट ही सर्व माहिती आलेली आहे। टोटल अमाऊंट पेएबल 33,072 रुपये एवढी आहे। यात आपल्याला फुल पेमेंट आणि पार्ट पेमेंट या दोन्हीमध्ये पण लोन भरता येत आहे। आपण या ठिकाणी पार्ट पेमेंट निवडणार आहोत। यामध्ये मिनिमम लोन अमाऊंट ही 50 रुपये असणं आवश्यक आहे। आता मी या ठिकाणी पार्ट पेमेंट 5,000 रुपयाची करत आहे। 5,000 रुपये हे लोन अमाऊंट इथं टाकली की नंतर मग सबमिटवर क्लिक करायचे। थोडंसं लोडिंग घेईल। नंतर मग अशा प्रकारे टोटल पॉलिसी सिलेक्टेड हे सर्व टोटल अमाऊंट पेएबल येईल। 7,887 रुपये एवढी अमाऊंट पेएबल आलेली आहे। इंटरेस्ट पेएबल आणि आपण जी काही अमाऊंट लोनची मुद्दल अमाऊंट आहे ती पण यामध्ये ॲड झालेली आहे आणि एकत्र मिळून 7,887 रुपये एवढं आपल्याला पेएबल आहे। ते आपल्याला आता त्याचं पेमेंट करायचे। त्यासाठी आता चेक अँड पे या बटनावर क्लिक करायचे। क्लिक केले की मग अशा प्रकारे पेमेंटचा ऑप्शन येईल। यामध्ये पेटीएम, बिलडेक्स हे सर्व ऑप्शन आहेत। यामध्ये डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। आता मी या ठिकाणी पेटीएमचा ऑप्शन निवडला आहे। त्यातूनच मी आता UPI द्वारे या ठिकाणी पेमेंट करणार आहे। या ठिकाणी आपल्याला पेमेंटसाठी UPI ॲप निवडायचं आहे। सिलेक्ट आहे UPI ॲप यावर क्लिक करायचे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरचा जो कोणता UPI ॲप आहे, फोनपे, पेटीएम, गुगल पे, त्यावर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी पेमेंट करू शकता। आता मी या ठिकाणी फोनपे निवडलेलं आहे। आता फोनपेवर जाऊन मी या ठिकाणी पेमेंट करणार आहे। अशा प्रकारे माझं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल झाले आणि या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज पण आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची रिसिप्ट पण या ठिकाणी जनरेट झालेली आहे। पेमेंट ID, LIC ऑर्डर नंबर हे सर्व आलेलं आहे। याचा तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता। त्यानंतर ॲटोमॅटिक तुम्ही ट्रान्झॅक्शन सक्सेस या पेजवर रिडायरेक्ट व्हाल। इथं बघा पार्ट पेमेंट सक्सेसफुल असं आलेलं आहे। म्हणजे आपण लोन अमाऊंटमध्ये मुद्दल आणि व्याज आपण भरलेलं आहे, त्यामुळे पार्ट पेमेंट सक्सेसफुल असं आलेलं आहे। आणि LIC पॉलिसीवरचं लोन भरल्याची रिसिप्ट ही देखील या ठिकाणी जनरेट झाली आहे। ती पावती पण तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा त्याची स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही LIC पॉलिसीवरचं लोन ऑनलाईन स्वरूपात मोबाईलवरूनच भरू शकता। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।